जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। मिरजकर तिकटे कोल्हापूर येथील अंध विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी सहकार्य करणं आवश्यक आहे, असं प्रतिपादन सुरेश केसरकर यांनी केलं। सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असलेले बाजीराव कपले यांनी प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही सेवाभाव जपत अंधशाळेला आर्थिक सहाय्य केलं। यावेळी कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे यांनी विद्यार्थ्यांसमवेत संवाद साधण्याबरोबरच या संस्थेच्या वतीने अंध विद्यार्थ्यांना दिले जात असलेले शिक्षण व सेवा सुविधा अतिशय उत्तम दर्जाच्या असल्याबद्दल समाधान व्यक्त करून यापुढील काळात अनेक सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून शाळेला मदत करण्यासाठी आवाहन करण्याचं आश्वासन दिलं। सामाजिक कार्यकर्ते बाजीराव कपले यांनी आपणही समाजाचं काहीतरी देणे लागतो या उदात्त हेतूने कार्यरत असल्याचं सांगितलं। त्यांच्या सेवाभावी वृत्तीचे कौतुक करीत संघसेन जगतकर यांनी उपस्थित अंध विद्यार्थ्यांच्या मनात आम्ही प्रकाश विजय रुजवित चाललो या काव्यपंक्तींनी चैतन्य निर्माण केलं। यावेळी गुणवंत कामगार बाळासाहेब कांबळे, रवींद्र कपले उपस्थित होते। शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांनी उपस्थित सर्वांचं स्वागत करून शाळेच्या एकूणच कामकाजाची माहिती दिली। यापुढील काळातही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळवण्यासाठी समाजातील मान्यवरांनी पुढे आलं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली। यावेळी शाळेचे शिक्षकवृंद, स्टाफ तसेच शाळेतील सर्व अंध विद्यार्थी उपस्थित होते। सत्यमुख प्रतिनिधी सुरेश केसरकर, कोल्हापूर। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।